नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी समाधान कोकाटे सर पुन्हा एकदा तुमचं आपल्या युट्यूबच्या संभाव्य सिरीज मध्ये मी मनापासून स्वागत करतोय। मित्रांनो, संभाव्य सिरीज मधला पहिला पेपर मी ऑलरेडी काल अपलोड केलेला आहे। आय होप तो तुम्ही सर्वांनी पाहिलेला असेल। आजचा संभाव्य पेपर 2 आहे, त्याच्यामध्ये आपण 3 टॉपिक कव्हर केलेले आहेत। मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत कर्तव्य। याच्या पूर्वीचे जे काही अभ्यासक्रमातले टॉपिक आहेत ते पहिल्या संभाव्यामध्ये मी ऑलरेडी डीप मध्ये कव्हर केलेले आहेत। ओके, चला बघा बरं, पहिला प्रश्न काय म्हणतोय बघा। कलम 12 अंतर्गत राज्य संस्थेच्या व्याख्येत पुढीलपैकी कोणती संस्था किंवा आस्थापना यांचा समावेश होत नाही। बघा, जनरली प्रश्न विचारला जातो की कलम 12 मध्ये किंवा राज्य संस्थेच्या व्याख्येमध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो। मी या ठिकाणी निगेटिव्ह प्रश्न सेट केलेला आहे की अशा कोणत्या संस्था आहेत, अशा कोणत्या आस्थापना आहेत ज्या कलम 12च्या व्याख्येमध्ये येत नाहीत। मित्रांनो बघा, संयुक्त राष्ट्र संघटना आणि त्यांच्या संघटना, यस मित्रांनो, संयुक्त राष्ट्र संघटनेसाठी आपल्याकडे 1947चा इम्युनिटीज अँड प्रिव्हिलेजेस प्रोव्हाइड करणारा जो काही कायदा आहे, त्या कायद्यानुसार संयुक्त राष्ट्र संघटना असतील किंवा त्याच्या संस्था असतील यांच्या विरुद्ध भारतामध्ये कोणत्याही प्रकारची दिवाणी किंवा भारतामध्ये कोणत्याही प्रकारची फौजदारी कारवाई करता येत नाही। हा महत्त्वाचा मुद्दा आहे। सहकारी संस्था येत नाहीत मित्रांनो, खाजगी कंपन्या किंवा न्यायपालिका येत नाहीत। अजून कोण येत नाही मित्रांनो? बीसीसीआय येत नाही। बीसीसीआय इज द रजिस्टर्ड सोसायटी, बीसीसीआय येत नाही मित्रांनो। एनसीईआरटी येत नाही। इस्रो असेल, डीआरडीओ असेल, याही संस्था मित्रांनो राज्य संस्थेच्या व्याख्येमध्ये येणार नाहीत। न्यायपालिकेच्या बाबतीत तुम्ही बघितलं तर न्यायपालिकेच्या बाबतीमध्ये रूपा अशोक हुरा नावाचा एक सुप्रीम कोर्टाचा डिसिजन आहे। त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की जेव्हा न्यायपालिका एक्झिक्युटिव्हची कामं करेल तेव्हा ती राज्य संस्थेच्या व्याख्येमध्ये गणली जाईल, आणि जेव्हा न्यायपालिका तिची न्यायिक कार्य करते तेव्हा मात्र तिला राज्य संस्थेच्या व्याख्येमध्ये कन्सिडर करता येणार नाही। आणि ऑल ओव्हर जर तुम्ही विचारलं तर न्यायपालिका ही कलम 12च्या कक्षेच्या बाहेर आहे। त्यामुळे न्यायपालिकेच्या बाबतीमध्ये तिला अपवादामध्येच घ्यायचं। क्लिअर होतं मित्रांनो मी काय म्हणतो ते? तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा। आता अलीकडच्या काळामध्ये अजून काही प्रश्न विचारले जातात की बाबा LIC येते का, त्यानंतर सेल, भेल, गेल, महारत्न, नवरत्न, मिनीरत्न कंपनी येतात का, SBI येतं का, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात। तर मित्रांनो, राज्य संस्थेची व्याख्या बघत असताना त्याच्यामध्ये काय येतं? केंद्र स्तर असेल, राज्य स्तर असेल आणि जिल्हा स्तर असेल। बघा, केंद्र स्तरावरचं कायदे मंडळ असेल, कार्यकारी मंडळ असेल, तसेच राज्य स्तरावरचं कायदे मंडळ असेल, कार्यकारी मंडळ असेल, आणि जिल्हा स्तरावरच्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था असेल किंवा जिल्हा स्थानिक शहरी स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्या येऊन जातात। तसेच मित्रांनो, भारत सरकारच्या नियंत्रणाखाली काम करणारे जे काही इतर प्राधिकारी आहेत ते इतर प्राधिकारी सुद्धा कलम 12 अन्वये राज्य संस्थेच्या व्याख्येमध्ये येत असतात। आता इतर प्राधिकाऱ्यामध्ये कोणते कोणते घटक येतील हे मात्र मित्रांनो या ठिकाणी सांगितलेलं नव्हतं। म्हणून सुप्रीम कोर्टानं RD रमण शेट्टी केस, म्हणजे RD शेट्टी विरुद्ध एअरपोर्ट ऑफ अथॉरिटी आहे, या केसमध्ये इतर प्राधिकारी कोणाला म्हणायचं याचे निकष सांगितले, ज्याच्यामध्ये सांगितलं जे राज्य संस्थेसाठी काम करतात, ज्याच्यावरती राज्य संस्थेचं कंट्रोल आहे, ओके, किंवा जे भारत सरकारसाठी काम करतात ज्याच्यावरती भारत सरकारचं कंट्रोल आहे, किंवा जे भारत सरकारकडून वित्त पुरवठा घेतात, अशा जे काही सगळ्या संस्था आहेत त्या सगळ्या संस्थांना आपण इतर प्राधिकारी असं म्हणूयात। कळलं होतं? मग ज्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं तर LIC येईल, SBI येईल, महारत्न, नवरत्न, मिनीरत्न, सेल, भेल, गेल, ज्या काही कंपनी असतील त्या सगळ्या इतर प्राधिकारीमध्ये येतील। त्यामुळे फोकस करत असताना इतर प्राधिकाऱ्यावरती लक्ष ठेवा। या जर अटीमध्ये जर एखादी संस्था बसत असेल की राज्य संस्थेच्या नियंत्रणाखाली काम करते, राज्य संस्थेकडून अनुदान घेते किंवा राज्य संस्थेसाठी काम करते, तर मित्रांनो ती संस्था इतर प्राधिकाऱ्यामध्ये गणली जाईल। क्लिअर होत आहे? त्यामुळे इतर प्राधिकाऱ्यावरती या ठिकाणी फोकस करून ठेवा। बाकी हे घटक तुम्ही काय करून ठेवा? फोकसमध्ये आणून ठेवा। क्लिअर होत आहे? चला, पहिल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यापैकी नाही, म्हणजे सगळे घटक हे राज्य संस्थेच्या व्याख्येच्या बाहेर आहेत। क्लिअर होत आहे? चला पुढे जाऊयात आपण मित्रांनो। कलम 13(3) अन्वये कायदा या संकल्पनेत पुढीलपैकी कोणत्या तरतुदीचा समावेश होतो म्हटलंय मित्रांनो? बघा, सगळ्यात महत्त्वाचं बघा, स्थायी स्वरूपाचे कायदे। भारतामध्ये स्थायी स्वरूपाचे कायदे करण्याचा अधिकार संसदेला आहे आणि राज्य विधिमंडळाला आहे। यांनी केलेला प्रत्येक कायदा हा मित्रांनो कायद्याच्या व्याख्येमध्ये येईल। तात्पुरते स्वरूपाचे कायदे ज्यांना आपण अध्यादेश म्हणतो, जे राष्ट्रपती काढतात, कलम 123 अन्वये राज्यपाल काढतात, कलम 213 अन्वये,
आणि मित्रांनो आदेश असेल, पोटनियम असेल, नियामक तरतुदी असतील किंवा वेगळ्या अधिसूचना असतील मित्रांनो, याला आपण प्रत्ययुक्त कायदे सुद्धा आपण म्हणतो. डेलिगेटेड लेजिस्लेशन सुद्धा म्हणतो. किंवा कायद्याचे अजून गैरवैधानिक स्रोत असतात, रूढी असतात, परंपरा असतात, हे सगळे मित्रांनो कायद्याच्या व्याख्येमध्ये येतात. या सगळ्या घटकांनी जर तुमच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन केलं तर त्या ठिकाणी त्याला सुप्रीम कोर्टामध्ये किंवा हायकोर्टामध्ये चॅलेंज केलं जाऊ शकतं आणि त्या गोष्टींचा सुप्रीम कोर्ट काय घेऊ शकतं, ज्युडिशियल रिव्ह्यू घेऊ शकतं. क्लिअर होत आहे मित्रांनो. जेव्हा तुम्ही कलम 13चा विचार करता तेव्हा कलम 13 मध्ये एकूण 4 उपक्लॉज आहेत. त्यातला पहिला उपक्लॉज आहे कलम 13 सबक्लॉज 1, दुसरा उपक्लॉज आहे कलम 13 सबक्लॉज 2, ओके. त्यानंतर कलम 13 सबक्लॉज 3 आणि कलम 13 सबक्लॉज 4. याच्या कलम 13 सबक्लॉज 4 वरती ऑलरेडी प्रश्न विचारला गेलेला आहे मेन्सला. क्लिअर होत आहे बघा बरं. कलम 13(3) हे मित्रांनो घटना लागू होण्यापूर्वीच्या कायद्यांबद्दल बोलतं की जे कायदे 26 जानेवारी 1950 पूर्वी तयार केले गेलेले आहेत. त्यानंतर कलम 13(3) हे घटना लागू झाल्या नंतरच्या कायद्यांना लागू होतं की जे कायदे मित्रांनो संसदेने बनवलेले आहेत, राज्य विधिमंडळाने बनवलेले आहेत किंवा जे अध्यादेशाच्या स्वरूपामधले कायदे आहेत किंवा जे प्रत्ययुक्त कायदे आहेत, अशा कायद्यांना मित्रांनो 13(2) लागू होतो. आणि याच 13(2) अन्वये ज्युडिशियल रिव्ह्यूची काय करण्यात आलेली आहे मित्रांनो, तरतूद करण्यात आलेली आहे. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. क्लिअर होत आहे. आणि या ठिकाणीच मित्रांनो मग डॉक्टर ऑफ सेव्हरेबिलिटी असेल, या ठिकाणी डॉक्टर ऑफ इक्लिप्स असेल, ही या ठिकाणी तत्व लागू होतात. म्हणजे 13 सबक्लॉज 1 ला डॉक्टर ऑफ इक्लिप्सचं प्रिन्सिपल लागू होतं, 13 सबक्लॉज 2 ला ज्युडिशियल रिव्ह्यूचं प्रिन्सिपल लागू होतं आणि त्याच ज्युडिशियल रिव्ह्यूला जोडून एक प्रिन्सिपल येतं डॉक्टर ऑफ सेव्हरेबिलिटी की ज्युडिशियल रिव्ह्यू करत असताना संपूर्ण कायदा रद्द न करता त्या कायद्याचा जेवढा भाग मूलभूत हक्काच्या विरोधात आहे तेवढाच तो रद्द करणं, हे 13(2) भाग आहे. मित्रांनो 13 सबक्लॉज 3 ही कायद्याच्या व्याख्येबद्दल बोलतोय, ज्याच्यावरती आता आपण प्रश्न डिझाईन केलेला आहे. आणि 13 सबक्लॉज 4 हा मित्रांनो मूळ राज्यघटनेमध्ये नव्हता. तो मित्रांनो गोलकनाथ केसच्या पार्श्वभूमीवरती त्याचा समावेश करण्यात आला. 24वी घटनादुरुस्ती 1971 अन्वये त्या ठिकाणी असं सांगण्यात आलं की घटनादुरुस्ती कायदे हे 13(3)च्या व्याख्येमध्ये येणार नाहीत. त्याच अनुषंगाने 13(3) मध्ये जर घटनादुरुस्ती कायदे येत नसतील तर त्याचा ज्युडिशियल रिव्ह्यू करण्याचा अधिकार भारताच्या न्याय व्यवस्थेला नसेल, असं 13(4) सांगत होतं. अर्थातच 13(4) हे पुढे केशवानंद भारती केसमध्ये रद्द करण्यात आलं, कारण ज्युडिशियल रिव्ह्यू हे घटनेच्या पायाभूत वैशिष्ट्याचा भाग आहे आणि तो या ठिकाणी रद्द होतोय. क्लिअर होतंय. तर अशा अनुषंगाने 13(1) लक्षात ठेवा, 13(2) लक्षात ठेवा, 13(3) लक्षात ठेवा, 13(4) लक्षात ठेवा. कुठेही प्रश्न विचारू द्या, 13(4)चा समावेश कोणत्या घटनादुरुस्तीने केला तर 2471 हे सांगायला विसरू नका. कोणत्या खटल्याला प्रत्युत्तर म्हणून केला तर गोलकनाथ खटला सांगायला विसरू नका. कुठेही रद्द झाला तर केशवानंद भारती केस सांगायला विसरू नका. मित्रांनो अशा पद्धतीने ह्याचं उत्तर काय असेल, 4. क्लिअर होतंय. चला जाऊया पुढे आपण. 3 नंबरचा प्रश्न काय म्हणतो का, पुढीलपैकी कोणता मूलभूत हक्क हे केवळ भारतीयांना लागू असेल. मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर काल मी नागरिकत्वावरती सुद्धा प्रश्न बनवलेले आहेत आणि मग नागरिकत्व संकल्पनेच्या आधारे तुम्हाला भारतामध्ये राहणारे जे काही व्यक्ती आहेत ते व्यक्ती भारतीय आणि मित्रांनो परकीय असे तुम्हाला त्या ठिकाणी डिवाइड करावे लागतात. आणि मग जर भारतीय आणि परकीय जर तुम्ही अशी लोक डिवाइड करता तेव्हा मग हक्काची आणि अधिकाराची गोष्ट पुढे येते. असे कोणते हक्क आहेत, असे कोणते हक्क आहेत की जे फक्त देशाचा नागरिक या नात्याने, भारतीय नागरिक या नात्याने तुम्हाला प्राप्त होतात. तर त्याच्यामध्ये 5 मूलभूत हक्क आहेत मित्रांनो. कलम 15 असेल, कलम 16 असेल, कलम 19 असेल, कलम 29 असेल आणि कलम 30 असेल. हे 5 जे मूलभूत हक्क आहेत, हे 5 मूलभूत हक्क आपण भारतामध्ये राहणारी जी काही परकीय लोक आहेत त्यांना देत नाही. हे 5 मूलभूत हक्क सोडून राहिलेले बाकी सगळे हक्क आपण त्या ठिकाणी मित्रांनो परकीयांना बहाल करत असतो. त्यानंतर मित्रांनो अधिकारांची गोष्ट येते. अधिकारामध्ये राजकीय अधिकार हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. राजकीय अधिकार सोडता बाकी सगळे अधिकार आपण परकीयांना देत असतो. राजकीय अधिकारामध्ये मित्रांनो सगळ्यात महत्वाचं असेल मित्रांनो विधिमंडळाच्या किंवा संसदेच्या निवडणुका लढवणं, ही महत्वाची गोष्ट असेल. किंवा विधानसभा असेल किंवा संसद असेल या ठिकाणी मतदान करणं असेल,
मतदानाचा हक्क असेल, किंवा अजून मित्रांनो त्या ठिकाणी सार्वजनिक पद धारण करण्याचा अधिकार असेल. काही सार्वजनिक पद सर्व पण नाहीये. म्हणजे ज्याच्यामध्ये राष्ट्रपती येतील, ज्याच्यामध्ये उपराष्ट्रपती येतील, ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश येतील, ज्याच्यामध्ये हायकोर्टाचे न्यायाधीश येतील, ज्या ठिकाणी राज्यपाल येईल, अशी जी उच्च सार्वजनिक पद आहेत, ज्याच्यामध्ये महान्यायवादी येतील, महाधिवक्ता येतील, ही जी देशामधली उच्च सार्वजनिक पद आहेत, हे मित्रांनो आपण परकीयांना देत नाही. अजून एक गोष्ट मित्रांनो राष्ट्रपतीच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवा. राष्ट्रपतीसाठी अमेरिकेचा जर विचार केला तर ज्याच्याकडे बाय बर्थ नागरिकत्व आहे तोच व्यक्ती अमेरिकेमध्ये राष्ट्रपती बनू शकते. पण याउलट भारतामध्ये कसं आहे, ज्याच्याकडे बाय बर्थ भारताचं नागरिकत्व आहे तसेच तो व्यक्ती स्वीकृती तत्वाद्वारे भारतीय झालेला आहे, अशा दोन्हीपैकी कोणत्याही मार्गाने जर त्यानं भारताचं नागरिकत्व प्राप्त केलं असेल तर तो व्यक्ती भारतामध्ये राष्ट्रपती बनू शकते. मित्रांनो नागरिकत्वाला या सगळ्या गोष्टी रिलेट करत होत्या, म्हणून मी नागरिकत्वाच्या अनुषंगाने इथं सगळे पॉइंट्स काय केलेले आहेत रे, कव्हर केलेले आहेत. क्लिअर होतं. त्यामुळे कोणते हक्क भारतीयांना आहेत तर हे 5च्या 5 हक्क आहेत. कोणते अधिकार आहेत तर ह्या अधिकारांवरती गोष्ट लक्षात ठेवा. जर नागरिकत्वाची किनारीकडे राष्ट्रपतीकडे गेली तर ह्याही गोष्टी तुम्ही सांगायला विसरू नका. का? कारण राज्यसेवा आता जी झालेली पूर्व परीक्षा आहे त्याला मित्रांनो नागरिकत्व टॉपिकवरती प्रश्न येऊन गेलेला आहे. क्लिअर होतं. तर हा महत्वाचा मुद्दा, याचं उत्तर अगेन असेल वरीलपैकी सर्व. क्लिअर होत आहे. चला मी पुढे जाऊया. बघा कलम 19(1) अतिशय महत्वाचं कलम आहे की ज्याच्यावरती आजपर्यंत आयोगाने वेगवेगळ्या अनुषंगाने वेगवेगळ्या अँगलने प्रश्न विचारलेले आहेत. 19(1) भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य या ठिकाणी मित्रांनो प्रश्न मी सेट केलेला आहे. भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य याच्यावरती पहिली घटना दुरुस्ती 1951 अन्वये कोणती किंवा कोणत्या मर्यादा घालण्यात आलेल्या आहेत, लादण्यात आलेल्या आहेत, लादण्यात नाही टाकण्यात आलेल्या आहेत असं आपण बोलूयात. ओके. सगळ्यात पहिल्यांदा बघा परदेशी राष्ट्राशी मैत्रीपूर्ण संबंध आहे, सार्वजनिक सुव्यवस्था आहे, गुन्ह्यास प्रोत्साहन आहे, तिन्हीच्या तिन्ही मर्यादा. एकूण मित्रांनो भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती एकूण मित्रांनो 8 मर्यादा होत्या. किती मर्यादा होत्या? एकूण 8 मर्यादा होत्या. त्यातल्या ह्या 3 मर्यादा ही पहिली अमेंडमेंट 1951 टाकली. त्यातली एक मर्यादा अजून एक आहे बघा जी 16वी अमेंडमेंट 1963 टाकलेली आहे. ती मर्यादा आहे भारताचं सार्वभौमत्व आणि एकात्मता. कोणती मर्यादा आहे? भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता. राहिलेल्या 3 ही पाठ करून ठेवा मित्रांनो, सॉरी 4 पाठ करून ठेवा. एक देशाची सुरक्षा, देशाची सुरक्षा. दुसरा मित्रांनो सभ्यता किंवा नैतिकता. दुसरा मित्रांनो चारित्र्य हनन किंवा बदनामी. आणि मित्रांनो चौथा आहे न्यायालयाचा अवमान. अजून ह्या ज्या 4 मर्यादा आहेत या 4 मर्यादा मूळ संविधानाचा भाग आहेत. तर मित्रांनो भारताचे सार्वभौमत्व आणि एकात्मता ही जी मर्यादा आहे ही मर्यादा 16वी घटना दुरुस्ती 1963 आलेली आहे. आणि ह्या ज्या वरच्या राहिलेल्या 3 मर्यादा आहेत ही पहिली घटना दुरुस्ती 1951 आलेल्या आहेत. क्लिअर होत आहे. या 8 मर्यादा पाठ करा मित्रांनो. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, स्वातंत्र्याच्या हक्काबद्दल जी तरतूद आहे मित्रांनो 19 पासून सुरू होते ते 22 पर्यंत संपून जाते. क्लिअर होत आहे. त्यातला जो प्रश्न आहे 19 वरती आहे. कलम 19 चे एकूण 6 उपकलम आहेत. नीट लक्षात ठेवा. 19 चे किती उपकलम आहेत? 6 उपकलम आहेत. त्यातला मित्रांनो 19(1) याच्यामध्ये तुम्हाला स्वातंत्र्याचे हक्क दिलेले आहेत. स्वातंत्र्याचे काय दिलेत रे? हक्क दिलेले आहेत. जर तुम्ही मूळ संविधानाचा विचार केला तर याच्यामध्ये मित्रांनो 7 स्वातंत्र्य होती आणि सध्याचा जर विचार केला तर याच्यामध्ये 6 स्वातंत्र्य आहेत. क्लिअर होतं मित्रांनो. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. ओके. इकडे लक्ष द्या. 19(1) ABCDEF आणि G 1 2 3 4 5 6 आणि 7 स्वातंत्र्य. सगळ्यात पहिले स्वातंत्र्य तर मित्रांनो भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य. दुसरं स्वातंत्र्य मित्रांनो एकत्र जमणं. तिसरं आहे मित्रांनो संघटना आणि सहकारी संस्था स्थापन करणं. इथं मित्रांनो सहकारी संस्था ही तरतूद 97वी घटना दुरुस्ती 2011 आलेली आहे. ती लक्षात ठेवा. ओके. डी आहे मित्रांनो संचाराचं स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य. ई आहे मित्रांनो वास्तव्याचं स्वातंत्र्य.
एफ आहे मित्रांनो संपत्ती धारण करण्याचं स्वातंत्र्य आणि जी आहे मित्रांनो व्यवसायाचं स्वातंत्र्य. यातलं जे मित्रांनो संपत्ती धारण करण्याचं स्वातंत्र्य आहे हे 44वी अमेंडमेंट 1978 भारतीय राज्यघटनेचा भाग 12 त्यातलं प्रकरण 4 कलम 300 कॅपिटल ए इकडे याला मूलभूत हक्काऐवजी कायदेशीर हक्क म्हणून इकडे याला काय केलेलं रे शिफ्ट केलेला आहे. ह्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. क्लिअर होत आहे मित्रांनो. जर याच्या मर्यादाचा विचार केला तर 19(1) वरती मर्यादा 19(2) न घातलेली आहे, 19(1)B वरती मर्यादा 19(3) न घातलेली आहे, 19C वरती मर्यादा 19(4) न घातलेली आहेत. डी आणि एकमेकांना ओव्हरलॅप करतात म्हणून ह्याच्यावरच्या मर्यादा 19(5) नाहीत. एफ रद्द झालेला आहे आणि जी वर मर्यादा 19(6) नाहीत. अशा पद्धतीने 19(1) मध्ये ABCD अशी जी पर्यंत स्वातंत्र्याचे हक्क आणि त्याच्यावर 19(2) पासून 6 पर्यंत काय रे मर्यादा. यातलं मित्रांनो तुम्हाला भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे जास्त महत्वाचं आहे आणि याच्यावर टाकलेल्या 19(2) नुसारच्या काय रे मर्यादा अतिशय महत्वाच्या आहेत. त्याच्यामुळे मित्रांनो या सगळ्याच्या अनुषंगाने तुम्ही रिव्हिजन्स करून ठेवा. ओके. भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ संविधानात सांगितलाय पण याच्यामध्ये येणारे हक्क संविधानामध्ये सांगितलेले नाहीत, याच्यामध्ये येणारे अधिकार संविधानामध्ये सांगितलेले नाहीत. ते सांगण्याचं काम माननीय सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे. अनेक हक्क याच्यामध्ये सांगितलेले आहेत. त्या ठिकाणी सुद्धा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. तर या अनुषंगाने सगळे मुद्दे सगळ्या गोष्टी तुम्ही कव्हर करणं अपेक्षित आहे. या ठिकाणी मी याचं एक्सप्लेनेशन डीप मध्ये दिलेलं आहे. ओके. जास्त एक्सप्लेनेशन मुद्दाम देतोय जेणेकरून सगळा एरिया कव्हर व्हावा. पुढे बघा मित्रांनो कलम 21 संदर्भात पुढील विधाने अभ्यासून योग्य विधानांचा त्या ठिकाणी पर्याय निवडा. मित्रांनो आता झालेली डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा त्या ठिकाणी कलम 21 वरती प्रश्न येऊन गेलेला आहे कारण आयोगाचं कलमावरती लक्ष गेलेलं आहे म्हणून आपण पुन्हा प्रश्न सेट केलेला आहे. बघा बरं मित्रांनो काय म्हणतो ते बघा. हा अधिकार भारताचे नागरिक तसेच परदेशी नागरिक दोघांनाही उपलब्ध आहेत 100% मित्रांनो. कलम 21 अंतर्गत तुम्हाला 2 अधिकार दिलेले आहेत. एक अधिकार दिलेला आहे राईट टू लाईफ आणि दुसरा अधिकार दिलेला आहे पर्सनल लिबर्टी. नीट लक्ष ठेवा. कलम 21 तुम्हाला राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी हे 2 अधिकार येतं. मग कलम 21 अंतर्गत जे दिलेले हे 2 अधिकार आहेत हे अधिकार भारतीय नागरिक तसेच परदेशी नागरिक दोघांनाही प्राप्त होतात का तर 100% बरोबर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते हे कलम मूलभूत हक्काचं हृदय आहे. मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या कलमाला मूलभूत हक्काचं हृदय असं बोललेलं नाही तर अकॉर्डिंग टू सुप्रीम कोर्ट असं म्हणताय की हे जे कलम आहे हे कलम 21 जे आहे ते मूलभूत हक्काचं हृदय आहे. सन्माननीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मित्रांनो कलम 32 ला आत्मा किंवा हृदय असं संबोधलेलं आहे. कलम 32 कळतंय. कलम 32च्या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे हे लक्षात ठेवा आणि कलम 21च्या संदर्भामध्ये मूलभूत हक्काचं हृदय हे जे वाक्य आहे हे वाक्य सुप्रीम कोर्टानं वर्णन केलेलं आहे. त्याच्यामुळे मित्रांनो ब वाक्य या ठिकाणी चुकून जातंय. ब इथं गेला तर उत्तर तुमचं 2 आहे. काय म्हणतोय बघा. हा निरपेक्ष किंवा परिपूर्ण अधिकार नाही मित्रांनो. बरोबर आहे. निरपेक्ष अधिकार म्हणजे काय अमर्यादित अधिकार त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची मर्यादा नसतं. मित्रांनो कलम 21 नुसार जे तुम्हाला अधिकार दिलेले आहेत ते अमर्यादित स्वरूपाचे नाहीत. राज्य संस्था त्याच्यावरती मर्यादा घालू शकते. क्लिअर होत आहे. म्हणून हा निरपेक्ष किंवा परिपूर्ण अधिकार नाही तर हा एक क्वालिफाईड स्वरूपाचा अधिकार आहे हे या ठिकाणी लक्षात ठेवा. बरोबर आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये तो निलंबित करता येत नाही. नीट आहे का. कोणत्याही परिस्थितीमध्ये तो निलंबित करता येत नाही असं मित्रांनो 44वी अमेंडमेंट 1978 सांगितलेलं आहे. याचं कारण मित्रांनो भारतीय राज्यघटनेमध्ये जर तुम्ही बघितलं तर राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये मूलभूत हक्क निलंबित केले जात होते. त्या संदर्भामध्ये 358 आणि दुसरं कलम 359 होतं. 359 अन्वये राष्ट्रपती इतर मूलभूत हक्कामध्ये त्या ठिकाणी सर्व मूलभूत हक्क काय करू शकत होते रे स्थगित करत होते. त्या ठिकाणी 44व्या घटना दुरुस्तीने असं सांगितलं की इतर मूलभूत हक्कांमध्ये 359 अन्वये बरं का राष्ट्रपतींना इतर मूलभूत हक्कांमध्ये 20 आणि 21 वगळता इतर मूलभूत हक्क स्थगित करण्याचा काय असेल रे अधिकार असेल. परंतु राष्ट्रपती 20 आणि 21 काय करू शकणार नाहीत रे स्थगित करू शकणार नाहीत. त्याच्यामुळे जर तुम्ही बघितलं तर कोणतीही परिस्थिती असू द्या 20 आणि 21 त्या ठिकाणी स्थगित होत नाहीत. क्लिअर होतंय. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजे. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी हे जे 2 अधिकार आहेत
हे दोन अधिकार तुम्हाला दिले गेलेले आहेत, परंतु याचे अर्थ मात्र संविधानामध्ये सांगितलेले नाहीत. म्हणून याचे अर्थ सांगण्यासाठी पहिला खटला मित्रांनो A.K. गोपालन खटला आहे. कुठला खटला आहे? A.K. गोपालन खटला आहे. आणि दुसरा खटला आहे तो मित्रांनो मनेका गांधी खटला आहे. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. तुम्ही जर A.K. गोपालन खटल्याचा विचार केला, तुम्ही जर A.K. गोपालन खटल्याचा विचार केला तर A.K. गोपालन खटल्यांमध्ये तुम्हाला संकुचित अर्थ लावल्याची माहिती आहे. त्यानंतर मनेका गांधी खटल्याचा जर तुम्ही विचार केला तर त्या ठिकाणी तुम्हाला राईट टू लाईफचा किंवा लिबर्टीचा किंवा ह्या स्वातंत्र्याचा काय रे तुम्हाला व्यापक अर्थ लावल्याचं पाहायला मिळतात. या ठिकाणी स्वातंत्र्य म्हणजे फक्त व्यक्तीच्या शरीराचं स्वातंत्र्य सांगितलं. या ठिकाणी सांगितलं स्वातंत्र्य म्हणजे व्यक्तीच्या शरीराचं स्वातंत्र्य नाही, तर त्याला प्रतिष्ठापूर्वक जगण्याच्या अधिकाराचा इथं काय केला रे मित्रांनो समावेश केला. या ठिकाणी सांगितलं मित्रांनो कलम 21 हा फक्त असंगत कार्यकारी कृतीच्या विरोधात असेल. असंगत कायदेकारी कृतीच्या विरोधात उपलब्ध नसेल. मित्रांनो हा निर्णय या ठिकाणी बदललेला आहे. या ठिकाणी जे संरक्षण आहे हे संरक्षण मित्रांनो दोन्हीच्या विरोधामध्ये दिलेले आहेत. असंगत कायदेकारी कृती आणि असंगत काय मित्रांनो कार्यकारी कृती याच्या विरोधामध्ये संरक्षण दिलेलं आहे. मित्रांनो या ठिकाणी सांगितलं होतं की संसद कायदा करून तुमचे राईट टू लाईफ आणि पर्सनल लिबर्टी पासून तुम्हाला काय करू शकते रे दूर ठेवू शकते, किंवा संसद कायद्यानं एखादी प्रक्रिया निश्चित करून तुम्हाला तुमच्या राईट टू लाईफ आणि पर्सनल लिबर्टी पासून दूर ठेवू शकते. त्याला आपण मित्रांनो म्हणतो प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ. लॉचा अर्थ होता संसद. संसद कायद्याने एखादी प्रक्रिया निश्चित करून तुम्हाला तुमच्या राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी पासून दूर ठेवू शकते. परंतु मित्रांनो या ठिकाणी मनेका गांधी केसमध्ये काय सांगितलं की ही जी कायद्यानं निश्चित केलेली जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया काय असली पाहिजे रे योग्य असली पाहिजे. म्हणून या ठिकाणी त्यांनी सांगितलं ड्यू प्रोसेस ऑफ काय रे लॉ. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, बरीच लोक जर असा प्रश्न आला तर ते वाक्य चुकीचं देतात की कलम 21 नुसार असलेलं जे संरक्षण आहे ते संरक्षण असंगत कार्यकारी कृतीच्या विरोधात कृतीबरोबरच असंगत कायदेकारी कृतीच्या विरोधात सुद्धा उपलब्ध आहे. हे वाक्य बरीच लोक चुकीचं देतात. तर हे वाक्य बरोबर द्यायचं, कारण मित्रांनो राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टीचा अर्थ हा संविधानात सांगितलेला नव्हता. तो पहिल्यांदा A.K. गोपालन खटल्यामध्ये सांगितला. त्यानंतर A.K. गोपालन खटल्यामधला निर्णय रद्द होऊन मनेका गांधी केस मधला निर्णय काय झाला रे एस्टॅब्लिश झालेला आहे. तुम्हाला जर माहित असेल कलम 137 काय सांगतं की सर्वोच्च न्यायालयाला रिवायझरी ज्युरिडिक्शन आहे. सर्वोच्च न्यायालय स्वतःच्या निर्णयाचं कधीही काय करू शकतं मित्रांनो पुनर्विलोकन करू शकतं. क्लिअर होत आहे, कारण सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय हे सर्वोच्च न्यायालय वगळता देशातल्या इतर न्यायालयांवरती काय असतात रे बंधनकारक असतात, असं भारतीय राज्यघटनेच्या कलम 141 मध्ये सांगितलंय. त्याच्यामुळं जर तुम्हाला जर प्रश्न आला तर तो मनेका गांधी केसच्या आधारे सोडवायचा. तुम्हाला कलम 21 असणारं संरक्षण हे असंगत कायदेकारी तसेच असंगत कार्यकारी कृतीच्या विरोधात सुद्धा उपलब्ध आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि जर तुम्हाला असा प्रश्न विचारला की तुमचा राईट टू लाईफ आणि तुमचा पर्सनल लिबर्टी जर काढून घेण्याचा कलम 21 मध्ये कोणता मार्ग सांगितलाय तर तो सांगा मित्रांनो प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ. आणि जर मनेका गांधी केसनं कोणता मार्ग सांगितलाय तर तो ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. प्रश्न विचारताना मूळ कलम 21 वरती आलाय, घटनेतल्या कलम 21 वरती आलाय का मनेका गांधी केसनं लावलेल्या अंतिम निर्णयावरती आलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही नीट बघून उत्तर सोडवाल अशी मला मित्रांनो त्या ठिकाणी अपेक्षा आहे, खात्री आहे. तुम्ही चुकणार नाही. माझे डिपार्टमेंटल पोलीस बांधव बरेच चुकले, परंतु ज्यांनी आपली बॅच लावली होती त्यांनी बऱ्यापैकी या ठिकाणी काय रे उत्तर व्यवस्थित काढलेलं आहे. ओके, असं मला बऱ्याच लोकांनी सांगितलं. क्लिअर होत आहे. तर हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी असला पाहिजे. क्लिअर होतं मित्रांनो. कलम 21च्या अनुषंगाने जेवढ्या काही गोष्टी मला देता येतील तेवढ्या मी गोष्टी देण्याचा या ठिकाणी मित्रांनो काय केलेला आहे प्रयत्न केलेला आहे. उत्तर 5वाच प्रश्न चालू आहे. 6वा प्रश्न पुढे बघा. कलम 20 संदर्भात योग्य नसलेले विधान किंवा विधाने शोधा. नीट लक्षात ठेवा मी काय म्हणतो ते. कलम 20 संदर्भात योग्य नसलेले विधान किंवा विधाने शोधा म्हटलंय बघा. मित्रांनो बघा
कलम 20 संदर्भात योग्य नसलेले विधान किंवा विधाने शोधा म्हटल्यानंतर पहिलं विधान काय सांगतं बघा. कलम 20(1) अन्वये दोषी व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचे कायदे हे पूर्वलक्षी प्रभावाने लागू करता येत नाही. मित्रांनो इथंच वाक्य चुकलेलं आहे. तुम्हाला जर माहिती असेल कलम 20 काय सांगतं, नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ. पण मित्रांनो नो एक्स पोस्ट फॅक्टोचं तत्व जे आहे ते फक्त फौजदारी कायद्यानं लागू होतं. दिवाणी कायदे आहेत, कर कायदे आहेत, प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायदे आहेत, न्यायालयाचे निर्णय आहेत, हे मित्रांनो जुन्या तारखेपासून काय केले जाऊ शकतात रे, लागू केले जाऊ शकतात. त्याच्यामुळं कोणत्याही प्रकारचे कायदे जुन्या तारखेपासून लागू केले जात नाहीत हे वाक्य चुकीचं आहे. कारण मित्रांनो फक्त फौजदारी कायदेच आज तयार करून जुन्या तारखेपासून तुम्हाला लागू करता येत नाहीत, बाकी ह्याचे अपवाद आहेत. क्लिअर होत आहे. म्हणून पहिलं वाक्य या ठिकाणी चुकलेलं आहे. मित्रांनो 20(2) अन्वये दोषी व्यक्तीवर दुहेरी खटला लागू करता येत नाही, त्याला आपण मित्रांनो म्हणतो नो डबल जिओपर्डी. परंतु मित्रांनो न डबल जिओपर्डीचं जे काही संरक्षण आहे ते संरक्षण विभागीय कारवाई किंवा मित्रांनो जी प्रशासकीय कारवाई आहे, नीट लक्षात ठेवा काय म्हणतो मी प्रश्न बघा. इथं हे चुकलेलं आहे असं बऱ्याच लोकांना वाटू शकतं. 20(2) अन्वये दोषी व्यक्तीवर दुहेरी खटला लागू करता येत नाही, 100% बरोबर आहे. 20(3) अन्वये दोषी व्यक्तीला स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती करता येत नाही, मित्रांनो हे बरोबर आहे. परंतु ह्याचं जर एक्सप्लेनेशन तुम्ही बघितलं, नो डबल जिओपर्डीचं जे काही संरक्षण आहे ते संरक्षण न्यायालय आणि न्यायाधिकरणानं जर शिक्षा दिली असेल तिथंच लागू होतं. विभागीय कारवाई असेल, प्रशासकीय कारवाई असेल तिथं 20(2) लागू होत नाही. त्यानंतर 20(3)चं संरक्षण हे मित्रांनो फक्त फौजदारी गुन्ह्यांना लागू आहे, दिवाणी गुन्ह्यांना लागू नाही. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट 20(3)चं संरक्षण हे डॉक्युमेंटरीला लागू आहे, तसंच ओरल एव्हिडन्सला सुद्धा लागू आहे. त्यामुळे या अनुषंगाने जेवढे काय प्रश्न बनतील ते प्रश्न व्यवस्थित टॅकल करून ठेवा. क्लिअर होत आहे. त्याच्यामुळं 20(1) हे जिथं चुकीचं ठरत आहे. 7वा पॉईंट बघा मित्रांनो, कलम 25 संदर्भात योग्य विधानांचा पर्याय निवडा. 25, 26, 27, 28 ही मित्रांनो आपल्या धार्मिक स्वातंत्र्याची कलम आहेत. व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवा. कलम 25 जो आहे तो वैयक्तिक स्तरावरती तुम्हाला 4 प्रकारचे अधिकार देतो. इकडे बघा, कलम 25 व्यक्तींना सत्सद्विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य, धर्माचे मुक्त प्रकटीकरण करण्याचे स्वातंत्र्य, आचरण करण्याचं स्वातंत्र्य आणि प्रसार करण्याचं स्वातंत्र्य बहाल करतं. 100% बरोबर आहे. परंतु हे 4 दिलेले जे वैयक्तिक स्वातंत्र्य आहेत ते मित्रांनो तुम्हाला सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता, आरोग्य यास अधीन राहून राज्य संस्था याच्यावरती मर्यादा लादू शकते. 100% बरोबर आहे. तुम्हाला जे वरचे 4 स्वातंत्र्य दिलेले आहेत हे सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता, आरोग्य याच्या अधीन राहून आहेत. याच्या आधारे राज्य संस्था याच्यावर निर्बंध लादू शकते. वाक्य 100% बरोबर आहे. मित्रांनो कलम 25ला 2 स्पष्टीकरण दिलेले आहेत. कृपानं धारण करणं, स्वतःबरोबर बाळगणं ही शीख धर्माच्या प्रकटीकरणाची बाब सांगितलेली आहे. क्लिअर होत आहे. त्यामुळे तुम्हाला भारतीय शस्त्र कायद्यानुसार स्वतःजवळ शस्त्र बाळगणं हे बेकायदेशीर आहे. तुम्हाला त्या ठिकाणी परवाना घ्यावा लागतो. विदाउट परवाना शस्त्र बाळगणं हे तुमच्यावरती बेकायदेशीर असेल. परंतु कृपानं धारण करणं हे शीख धर्माच्या प्रकटीकरणाची बाब आपल्या कलम 25 सांगतं. त्याच्यामुळे ते बेकायदेशीर असणार नाही. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो, हिंदू या शब्दोल्लेखात शीख, जैन, बौद्ध धर्म प्रकट करणाऱ्या व्यक्तींचा काय असेल रे, समावेश असेल. हे मित्रांनो बरोबर आहे. अजून एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा मित्रांनो, धर्माचा प्रसार करण्याच्या अधिकारामध्ये तुम्हाला कोणाचाही सक्तीनं धर्मात धर्मांतर करण्याचा अधिकार काय रे नसणार आहे. हा महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. या अनुषंगाने तुम्हाला कलम 25 डिझाईन केला जाऊ शकतो. या ठिकाणी मी कलम 25ला अक्का कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कलम 26 हे मित्रांनो धार्मिक संप्रदाय किंवा पंथाचे हक्क सांगतं. ओके. त्यानंतर कलम 27 धार्मिक बाबतीमध्ये कर न देण्याचं स्वातंत्र्य देतं. आणि कलम 28 धार्मिक शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी उपस्थित राहण्याचं काय रे स्वातंत्र्य प्रोव्हाइड करतं. त्यामुळे कलम 25, 26, 27, 28 हे जे धार्मिक स्वातंत्र्याचे हक्क आहेत याच्यातून भारताच्या धर्मनिरपेक्षतेची ओळख होते. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. तुम्हाला जर प्रीला नाही प्रश्न आला तर तुम्हाला मेन्सला तरी प्रश्न येतो. कारण मेन्सला तुम्हाला निधर्मी राज्य ही या ठिकाणी काय रे संकल्पना आहे. क्लिअर होत आहे. त्यामुळे 25 असेल, 26 असेल, 27 असेल, 28 असेल ही भारताच्या धर्मनिरपेक्षतेची ओळख आहे. मित्रांनो भारताच्या धर्मनिरपेक्षतेची ओळख अजून कोणती कलम सांगतात तर त्याच्यामध्ये 14 कलम आहे, 15 कलम आहे, 16 कलम आहे, 29 कलम आहे, 30 कलम आहे. ही 25 ते 28 कलम आहेत आणि त्यानंतर 44 कलम आहेत.
ही कलम भारताच्या धर्मनिरपेक्षतेचीच ओळख सांगतात, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. क्लिअर होत आहे? त्याच्या अनुषंगाने हे तुम्हाला इतर कंटेंट सुद्धा लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. क्लिअर होत आहे? चला जाऊ पुढे. मी 8 नंबर, पुढीलपैकी कोणत्या घटकाच्या बाबतीत कायदे करण्याचा अधिकार फक्त संसदेला असेल? मित्रांनो बघा, कलम 35 काय सांगतो? कलम 35 काय सांगतो की देशामध्ये एकता आणि एकात्मता राहावी यासाठी मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी केवळ संसदच कायदा करू शकते. कोण कायदा करू शकते? केवळ काय रे? संसदच कायदा करू शकते. मग त्याच्यामध्ये जर सरकारी नोकरीसाठी रहिवासाची अट असेल, भारतीय राज्यघटनेचं कलम 16(3) इथं येतं. सर्वोच्च न्यायालयाच्या प्राधिलेख अधिकार क्षेत्र असेल 32(3) इथं येतं. अस्पृश्यता व मानवाचा अपव्यापार 17 असेल मित्रांनो, या ठिकाणी 23 असेल, हे या ठिकाणी येऊ शकतं. सशस्त्र दलाचे मूलभूत हक्क निलंबित करणं मित्रांनो या ठिकाणी 34 येत असेल. अशा पद्धतीने ही जी वेगवेगळी कलम आहेत, या वेगवेगळ्या कलमांच्या अंमलबजावणीसाठी कलम 35 न फक्त संसदेलाच कायदा करण्याचा अधिकार दिलेला आहे. त्याचा उद्देश तुम्ही समजून घ्या, देशामध्ये एकता आणि एकात्मता प्रस्थापित व्हावी, हा या ठिकाणी काय मित्रांनो उद्देश आहे. क्लिअर होत आहे? चला जाऊ पुढे. मी चला 8 नंबरचा पर्याय म्हणजे 8 नंबरचं जे ऑप्शन आहे त्याचा पर्याय क्रमांक 4 हे काय असलं पाहिजे रे? उत्तर असलं पाहिजे. क्लिअर होत आहे? सोपा, एकदम सोपा प्रश्न विचारला गेला होता. चला, प्राधिलेखासंदर्भात काल राज्यसेवा पूर्व परीक्षेला प्रश्न आला होता. एकदा बघून घ्या बरं प्राधिलेखासंदर्भातला प्रश्न. चला बरं बघा मित्रांनो, जेव्हा तुमच्या मूलभूत हक्काचं उल्लंघन होतं तेव्हा तुम्ही कलम 32 वापरून सुप्रीम कोर्टाकडे जाऊ शकता, कलम 226 वापरून हायकोर्टाकडे जाऊ शकता. जेव्हा तुम्ही सुप्रीम कोर्टाकडे किंवा हायकोर्टाकडे जाता तेव्हा सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट काय काढतं मित्रांनो? प्राधिलेख काढतं. ते प्राधिलेख 5 प्रकारचे असतात. एक आहे मित्रांनो बंदी प्रत्यक्षीकरण, परमादेश, महादेश, प्रतिषेध, उत्प्रेक्षण, आणि दुसरा एक आहे मित्रांनो अधिकार पृच्छा. 5वा काय रे? अधिकार पृच्छा. याच्या अर्थ अलीकडे विचारले जात आहेत मित्रांनो, नीट बघा. मित्रांनो, बंदी प्रत्यक्षीकरण हा कधी काढला जातो? तो तुमच्या व्यक्ती स्वातंत्र्याचं रक्षण करण्यासाठी. मग व्यक्ती स्वातंत्र्य कलम 19 असेल, 20 असेल, 21 असेल, 22 असेल. या कलमामध्ये जी तुमची व्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहेत त्या व्यक्ती स्वातंत्र्याचं जर रक्षण करायचं असेल तर त्या ठिकाणी बंदी प्रत्यक्षीकरण हा प्राधिलेख काढला जातो. बेकायदेशीर अटकेच्या विरोधामध्ये हा प्राधिलेख निघतो. परमादेश किंवा महादेश कधी निघतो तर मित्रांनो एखादा सार्वजनिक अधिकारी आहे, एखादा पब्लिक ऑफिस आहे, त्या ठिकाणी ते कार्यालय, तो ऑफिसर त्याचं कर्तव्य बजावायला नकार देत असताना त्याच्या विरोधात परमादेश, महादेश किंवा मॅन्डॅमस हा प्राधिलेख काढला जातो. याला मित्रांनो वेकनिंग कॉल असं सुद्धा म्हटलं जातं, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. प्रतिषेध आणि उत्प्रेक्षण या बाबतीमध्ये एक कॉमन गोष्ट लक्षात ठेवा, या ज्या 2 रीट्स आहेत या 2 रीट्स वरिष्ठ न्यायव्यवस्था कनिष्ठ न्यायव्यवस्थेच्या विरोधामध्ये काढते. प्रतिषेध रीट ही दाव्याच्या सुरुवातीला काढली जाते, तर उत्प्रेक्षण रीट ही दाव्याच्या अंतिम टप्प्यामध्ये किंवा निकाल दिल्यानंतर काढली जाते. प्रतिषेधचा उद्देश असतो कनिष्ठ न्यायव्यवस्थेला अधिकार क्षेत्राचं उल्लंघन करण्यापासून थांबवणं, तर मित्रांनो उत्प्रेक्षण रीटचा उद्देश असतो कनिष्ठ न्यायव्यवस्थेने दिलेला निर्णय हा रद्द करणं किंवा त्याच्याकडे जर अंतिम टप्प्यातला खटला प्रलंबित असेल तर तो खटला काढून घेणं, हा या ठिकाणी उत्प्रेक्षण रीटचा मित्रांनो उद्देश असतो. त्यानंतर अधिकार पृच्छा, त्याला आपण तो कोअरंटो, ही जी रीट्स आहे मित्रांनो, ही रीट्स कधी काढली जाते जर एखादा व्यक्ती एखाद्या सार्वजनिक पदावरती बेकायदेशीरपणे दावा सांगत असेल आणि त्या ठिकाणी तुमचे हितसंबंध गुंतलेले असतील, तर अशा वेळेस तुम्ही सुप्रीम कोर्टाकडे किंवा हायकोर्टासाठी कोअरंटोसाठी अधिकार पृच्छासाठी तुम्ही काय करू शकता तरी रीट्स दाखल करू शकता. मित्रांनो, बंदी प्रत्यक्षीकरणला इंग्लिशमध्ये हेबियस कॉर्पस म्हणतात, परमादेशला इंग्लिशमध्ये मॅन्डॅमस असं म्हणतात, मॅन्डॅमस. प्रतिषेधला मित्रांनो इंग्लिशमध्ये प्रोहिबिशन म्हणतात, इंग्लिशमध्ये उत्प्रेक्षणला सर्श्योराय म्हणतात, आणि कोअरंटोला अधिकार पृच्छ असं म्हणतात. कळलं होतं? हे या ठिकाणी महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. 1991ला एक सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला आणि त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने सांगितलं ही जी उत्प्रेक्षण रीट्स आहे ही उत्प्रेक्षण रीट्स प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात ही काढता येऊ शकते. क्लिअर होत आहे? तर हे महत्वाची गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. क्लिअर होत आहे? चला, बंदी प्रत्यक्षीकरणचा बघा बरं. बंदी प्रत्यक्षीकरणच्या बाबतीमध्ये व्यक्ती स्वातंत्र्याचं रक्षण करणं, परमादेश महादेशच्या बाबतीमध्ये बघा कर्तव्यपूर्तीचा आदेश देणं, प्रतिषेध काय म्हणतं बघा कनिष्ठ न्यायालयास अधिकार क्षेत्राबाहेरील खटले चालवण्यास मनाई करणं, आणि उत्प्रेक्षण बघा कनिष्ठ न्यायालयाकडे प्रलंबित दावे काय घेणार आहे काढून घेणं. क्लिअर होत आहे? चला, 3 नंबरचा पर्याय या ठिकाणी आपलं उत्तर असेल. क्लिअर होत आहे? चला,
10 नंबर बघा, राज्य संस्था आपली आर्थिक क्षमता लक्षात घेऊन नागरिकांना कोणते हक्क उपलब्ध करून देईल. इथून मित्रांनो मार्गदर्शक तत्वे सुरू झाली. मार्गदर्शक तत्वे 36 ते 51 मध्ये आहेत. क्लिअर होत आहे? 36 ते 51 मध्ये आहेत. याच्या अगोदर मित्रांनो 12 ते 35 मध्ये आपण मूलभूत हक्क बघितलेले आहेत. याचा मित्रांनो भाग 4 आहे, याचा भाग 3 आहे. ही अमेरिकेकडून घेतलेले आहेत मित्रांनो, ही आयरिश राज्यघटनेतून घेतलेले आहेत. ही मित्रांनो न्यायप्रविष्ट आहेत, ही न्यायप्रविष्ट आहेत, ही मित्रांनो गैर न्यायप्रविष्ट आहेत. याचा अर्थ याचं उल्लंघन झालं तर तुम्ही न्यायालयाकडे जाऊ शकता, याची अंमलबजावणी जर झाली नाही तर तुम्ही न्यायालयाकडे जाऊ शकत नाहीत. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. यातलं मित्रांनो मी या ठिकाणी कलम 41 आणि कलम 42 या 2 कलमाच्या आधारे हा प्रश्न बनवलेला आहे. कलम 41 मध्ये मार्गदर्शक तत्वांची प्रेरणा ही आर्थिक सांगितलेली आहेत. हे लक्षात ठेवा. म्हणजेच काय रे, राज्य संस्था स्वतःच्या आर्थिक मर्यादेच्या क्षमतेमध्ये राहून नागरिकांना काही हक्क अधिकार प्रदान करेल. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं मित्रांनो कामाचा हक्क, बेकारी, कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क, बेकारी, वार्धक्य, आजारपण, विकलांगता किंवा अवांछित परिस्थिती अशा बाबतीमध्ये लोकसहाय्याचा हक्क, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी राज्य संस्था स्वतःच्या आर्थिक मर्यादेच्या क्षमतेमध्ये राहून प्रदान करेल असं मार्गदर्शक तत्व कलम 41 सांगतं. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. बघा, कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क, बेकारी, वार्धक्य, आजारपण, विकलांगतेच्या परिस्थितीमध्ये सार्वजनिक सहाय्य आणि प्रसूतीविषयक सहाय्य. मित्रांनो प्रसूतीविषयक आर्थिक सहाय्य हा भारतीय राज्यघटनेच्या 42 नंबरच्या कलमाचा काय रे भाग असेल किंवा मार्गदर्शक तत्व क्रमांक 42 मध्ये प्रसूती सहाय्य हे देण्यात आलेलं आहे. हे कलम 41 चा भाग नाही. कलम 41 वरती प्रश्न विचारलेला आहे, परंतु प्रसूती सहाय्य हा कलम 42 चा भाग असल्यामुळं ड हा आपल्या पर्यायाचा भाग असणार नाही, म्हणून उत्तर हा 1 नंबरचा पर्याय आहे. क्लिअर होत आहे? तर अशा अनुषंगाने प्रश्न तुम्हाला विचारला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मित्रांनो पुढीलपैकी कोणती तरतूद कलम 51च्या संदर्भामध्ये गैरलागू ठरते? कलम 51 मध्ये मित्रांनो 4 तरतुदी आहेत. त्या 4 तरतुदी तुमच्या तोंडपाठ असणं अपेक्षित आहे. बघा, आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यासाठी भारत प्रयत्नशील असेल, हे कलम 51 मध्ये आहे. भारत देशादेशात सन्मानपूर्वक सहसंबंध किंवा स्नेहभाव निर्माण राहील यासाठी प्रयत्नशील राहील. भारत आंतरराष्ट्रीय कायदे व करार याप्रती आदरभावना बाळगेल, हेही कलम 51 मध्ये आहे. भारत परकीय राष्ट्रांना मदत करण्यासाठी प्रयत्नशील असेल, हे मित्रांनो कलम 51 मध्ये नमूद नाही. कलम 51 मध्ये 4थी तरतूद अशी नमूद आहे, आंतरराष्ट्रीय तंटे लवादाद्वारे सोडवण्यासाठी भारत हा प्रयत्नशील असेल, असं मित्रांनो कलम 4 मध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे 51 मधली 4थी तरतूद आहे. ओके, ही 4थी तरतूद 51 चा भाग नाही. आंतरराष्ट्रीय तंटे लवादाद्वारे सोडवणं ही 4थी तरतूद आहे. क्लिअर होत आहे? त्यामुळे इथं 4 नंबरचं उत्तर तुमचा भाग असेल, हे या ठिकाणी लक्ष ठेवा. पुढीलपैकी कोणती तत्वे ही भाग 4च्या बाहेरची मार्गदर्शक तत्व आहेत? भाग 4च्या बाहेर एकूण 3 मार्गदर्शक तत्व आहेत. त्याच्यामध्ये मित्रांनो कलम 335 येतं, भाग 16 आहे. सेवा व पदे या संदर्भामध्ये अनुसूचित जाती व जमाती यांचे हक्क मागण्या विचारात घ्याव्यात. 350A भाग 17 प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून असावं. 351 भाग 17 हिंदी भाषेच्या विकासासाठी मार्गदर्शक सूचना. तिन्हीच्या तिन्ही कलम ही भाग 4च्या बाहेरची मार्गदर्शक तत्वे म्हणून ओळखली जातात. उत्तर क्रमांक 4. मित्रांनो भाग 3च्या बाहेरील हक्क सुद्धा लक्षात ठेवा, जे एकूण 4 आहेत. सगळ्यात पहिला हक्क आहे मित्रांनो 265. दुसरा हक्क आहे मित्रांनो 300 कॅपिटल ए. त्यानंतरचा हक्क आहे मित्रांनो 301 आणि चौथा हक्क आहे मित्रांनो 326. हे 4 हक्क आहेत मित्रांनो. 265 हे भाग 12 मध्ये आहे, हे पण भाग 12 मध्ये आहे, हे भाग 13 मध्ये आहे आणि हे भाग 15 मध्ये आहे. मित्रांनो 265 काय सांगतं? कायद्याच्या अधिकाराशिवाय कर आकारला न जाणं, नवीन कर आकारला न जाणं. 301 काय सांगतं? संपत्तीच्या संदर्भामध्ये आपण ते बघितलेलं आहे. 301 व्यापाराच्या संदर्भामध्ये आहे आणि 326 प्रौढ मतदानाच्या आधारे आहे, किंवा विधानसभा किंवा लोकसभा यांच्या निवडणुका या सार्वत्रिक निवडणुका प्रौढ मतदानाच्या आधारे होतील, हे 326 मध्ये सांगितले. त्यामुळे 265, 301, 301 आणि 326 हे 4 जे हक्क आहेत ते भाग 3च्या बाहेरचे म्हणून ओळखले जातात. भाग 4च्या बाहेरची मार्गदर्शक तत्व विचारले जातील किंवा भाग 3च्या बाहेरचे हक्क विचारले जातील. कुठेही प्रश्न विचारू द्या, तुम्ही तो सगळे मुद्दे क्लिअर करून ठेवा. क्लिअर होत आहे? चला
पुढीलपैकी कोणती मार्गदर्शक तत्वे ही समाजवादी तत्वे म्हणून ओळखली जातात? समाजवादी तत्व नीट लक्षात ठेवा. मला मित्रांनो लक्षात ठेवा, मार्गदर्शक तत्वांचं वर्गीकरण हे घटनेत नाही. लक्षात ठेवा, मार्गदर्शक तत्वांचं वर्गीकरण घटनेत नाही. क्लिअर होत आहे? बघितलं इकडं चालू आहे का व्हिडिओ? मार्गदर्शक तत्वांचं वर्गीकरण घटनेत नाही. हे कसं वर्गीकरण मित्रांनो? कृत्रिम वर्गीकरण आहे. कुठेही प्रकारामध्ये समाजवादी तत्व असेल, गांधीवादी तत्व असेल, उदारमतवादी तत्व असेल किंवा आंतरराष्ट्रीय, अशा प्रकारचं हे जे 4 डिस्ट्रीब्युशन तुम्हाला दिसतं ते फक्त आणि फक्त अभ्यासाच्या सोयीसाठी आहे. असं घटनेमध्ये कुठेही वर्गीकरण देण्यात आलेलं नाही. दिस इज द आर्टिफिशियल क्लासिफिकेशन ओनली पर्पज ऑफ दी काय स्टडी. क्लिअर होत आहे? हे या ठिकाणी लक्षात ठेवा. मित्रांनो बघा बरं, कलम 38 असेल, मग 38 मध्ये 2 क्लॉज आहेत. एक क्लॉज आहे, दुसरा क्लॉज आहे. हा दुसरा क्लॉज आहे विषमता, आर्थिक विषमता, किमान पातळीवर दर्जा सुविधा इथली विषमता नष्ट करणं. हे मित्रांनो 44व्या अमेंडमेंटने टाकलेलं आहे. 39 मध्ये 6 क्लॉज आहेत. 39 A, B, C, D, E, F हे 6 क्लॉज. त्यानंतर 39 A हा 42व्या अमेंडमेंटने टाकलेला क्लॉज आहे. मित्रांनो हे A आणि B दोन्ही समाजवादी तत्व म्हणून त्या ठिकाणी ओळखले जातात. कलम 40 जे आहे, कलम 40 हे मित्रांनो गांधीवादी तत्व, काय गांधीवादी तत्व म्हणून काय जातं रे ओळखलं जातं. कलम 44 असेल हे उदारमतवादी, कलम 44 असेल, 45 असेल हे मित्रांनो उदारमतवादी तत्व म्हणून काय केले जातात रे ओळखले जातात. कलम 48 सुद्धा उदारमतवादी तत्व म्हणूनच काय केलं जातं रे ओळखलं जातं. मित्रांनो कलम 51 असेल आंतरराष्ट्रीय तत्व म्हणून काय केलं जातं रे ओळखलं जातं. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. उत्तर फक्त अ आणि ब असेल ही समाजवादी तत्व आहेत. या ठिकाणी मी बाकी जी दिलेली आहेत ती बाकी उदारमतवादी तत्व या ठिकाणी दिले आहेत. कोणती समाजवादी तत्व आहेत, कोणती उदारमतवादी तत्व आहेत, कोणती आंतरराष्ट्रीय तत्व आहेत. क्लिअर होत आहे? हे या ठिकाणी कोणती गांधीवादी तत्व आहेत हे क्लासिफिकेशन एकदा व्यवस्थित पद्धतीने काय करा बघून ठेवा. खूप मोठा व्हिडिओ होईल, परत तुम्ही म्हणता खूप जास्त एक्सप्लेनेशन देतात सर, म्हणून मी त्या ठिकाणी घेण्याचं ते काय केलं रे टाळलेलं आहे. पण याच्यावरती हमखास एक प्रश्न विचारला जातोय, तुम्ही तो करून ठेवा. क्लिअर होत आहे? चला 14 नंबर प्रश्न बघा. मूलभूत कर्तव्यांच्या अंमलबजावणीबद्दल योग्य विधानांचा पर्याय निवडा. क्लिअर होत आहे? योग्य विधानांचा पर्याय निवडा. बघा, मूलभूत कर्तव्यांचा समावेश सोव्हिएत रशियाच्या घटनेवरून घेण्यात आलेला आहे. 100% बरोबर आहे. मूलभूत कर्तव्याचा समावेश कुठून घेण्यात आलेला मित्रांनो? सोव्हिएत रशियाच्या घटनेवरून घेण्यात आलेला आहे. कारण मूळ संविधानामध्ये मूलभूत कर्तव्य नव्हती. मूलभूत कर्तव्यांना मूलभूत हक्कांच्या बरोबरीनं स्थान देण्यात आलेलं होतं किंवा मूलभूत हक्कांना म्हणजे मूलभूत कर्तव्यांना मूलभूत हक्कांमध्ये गृहीत धरण्यात आलेलं होतं. इंदिरा गांधींना असं वाटलं की आणीबाणीच्या काळामध्ये लोक आपले मूलभूत कर्तव्य विसरलेले आहेत, म्हणून त्यांनी तेव्हाचे परकीय मंत्री किंवा परराष्ट्र मंत्री जे सरदार सुवर्णसिंग होते यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी बसवली आणि त्यांना असं सांगितलं की लोकांना आपल्याला मूलभूत कर्तव्य संविधानामध्ये नमूद करून द्यायचे आहेत, त्याचा तुम्ही अभ्यास करा. आणि त्या ठिकाणी सरदार सुवर्णसिंग यांच्या शिफारशीच्या आधारे त्या ठिकाणी काय रे आपल्या संविधानामध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. बघा, घटनेत 7 हा शब्द हे आहे. घटनेत काय रे 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश जनता पक्षाच्या काळात, जनता नाही मित्रांनो काँग्रेस पक्षाच्या काळात काय रे करण्यात आलेला आहे, म्हणून ब वाक्य या ठिकाणी चुकलेलं आहे. त्यांचा समावेश सरदार सुवर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आला. मित्रांनो सरदार सुवर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आला का? तर 100% बरोबर आहे. सरदार सुवर्णसिंग यांची जी काही शिफारस होती यांनी सांगितलं घटनेमध्ये एक नवा भाग जोडण्यात यावा. तो नवा भाग मित्रांनो 4A आहे. घटनेमध्ये एक नवं कलम जोडण्यात यावं मित्रांनो, ते कलम 51 आहे. आणि त्यासाठी 42वी अमेंडमेंट 1976 केली आणि या नव्या भागामध्ये या नव्या कलमामध्ये एकूण 10 कर्तव्यांचा त्या ठिकाणी सरकारनं काय केला रे समावेश केला. आणि त्या ठिकाणी जर मित्रांनो बघितलं असेल 11वे कर्तव्य जर तुम्ही बघितलं असेल तर 11वे कर्तव्य 86वी अमेंडमेंट त्या ठिकाणी 2002 त्या ठिकाणी समावेश केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. क्लिअर होत आहे? अशा पद्धतीने याही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. मित्रांनो मूलभूत कर्तव्य समाजवादी देशांच्या संविधानात आढळत नाहीत. मित्रांनो हे वाक्य चुकीचं असेल. मूलभूत कर्तव्ये ही समाजवादी देशांमध्येच आढळतात. समाजवादी देशांनी मूलभूत कर्तव्यांना मूलभूत हक्कांच्या बरोबरीने स्थान दिलेलं असतं. त्याच्यामुळे भारताने जी प्रेरणा घेतली ती समाजवादी असणाऱ्या सोव्हिएत रशियाकडूनच घेतली. या उलट अमेरिका, ऑस्ट्रेलिया हे जे भांडवलीशी देश आहेत
या देशांच्या राज्यघटनेमध्ये तुम्हाला मूलभूत कर्तव्य आढळत नाहीत. अपवाद जपान आहे. क्लिअर होत आहे. त्याच्यामुळे मूलभूत कर्तव्य कोणत्या देशामध्ये आहेत, मूलभूत कर्तव्य कोणत्या देशामध्ये नाहीत, तर ह्या अनुषंगाने तुम्हाला प्रश्न विचारला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यामुळं या ठिकाणी ब आणि ड चुकीचं असेल, अ आणि क बरोबर असेल. अ आणि क उत्तर क्रमांक 3 मध्ये आहेत, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. क्लिअर होत आहे. चला शेवटचा प्रश्न. घटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश कोणत्या घटनादुरुस्ती अन्वय करण्यात आला? एक फुलटॉस क्वेश्चन टाकला या ठिकाणी. 42वी घटनादुरुस्ती 1976 आणि या ठिकाणी 3 नंबरचा पर्याय 11व्या कर्तव्या संदर्भामध्ये असेल. 11वे कर्तव्य 51A काय सांगतं मित्रांनो? काय रे? 6 ते 14 वयोगटातील एसकिनो, कारण 0 ते 6 आता नव मार्गदर्शक तत्व आहे. 6 ते 14 वयोगटातील पाल्याच्या पालकांनी त्यांच्या पाल्यांना काय रे मोफत आणि सक्तीचं शिक्षण उपलब्ध करून देणं, हे त्यांचं या ठिकाणी काय सांगितलं रे? कर्तव्य सांगितलेलं आहे 86 अमेंडमेंट नुसार. क्लिअर होत आहे मित्रांनो. 44 अमेंडमेंट आपल्याला खूप ठिकाणी येते, हे की नाही? राष्ट्रपतीमध्ये येत असेल, आणीबाणीमध्ये येत असेल, राष्ट्रपतीच्या सल्ल्यामध्ये येत असेल, खूप ठिकाणी आपल्याला 44 अमेंडमेंट येते. एकदा 42, 44 ह्या प्रामुख्याने ज्या अमेंडमेंट आहेत ते एकदा व्यवस्थित पद्धतीने बघून ठेवा मित्रांनो. 87 अमेंडमेंट ही तुम्हाला खूप ठिकाणी येत नाही, पण 87 अमेंडमेंट हे तुम्हाला परिसीमनामध्ये येते बघा. परिसीमन कळत आहे? जे परिसीमन असेल 87व्या घटनादुरुस्तीनुसार मित्रांनो, लोकसभा असेल, विधानसभा असेल, यांच्या जागावाटपाला स्थगिती ही 2026 पर्यंत कायम ठेवली आहे. परंतु लोकसभा असेल, विधानसभा असेल, यांचे राज्यातले मतदारसंघ हे मित्रांनो 2001च्या जनगणनेच्या आधारे बदलायला काय दिले रे? परवानगी दिलेली आहे. ती घटनादुरुस्ती कुठली असेल तर 87वी घटनादुरुस्ती असेल. हे सुद्धा तुम्हाला परिसीमन संकल्पनेमध्ये लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर होत आहे? अशा पद्धतीने मित्रांनो जवळपास पाऊण तासापर्यंतचा या ठिकाणी मी व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे. क्लिअर होत आहे? सगळ्या ज्या काही संकल्पना आहेत, सगळ्या संकल्पना व्यवस्थित पद्धतीने घेण्याचा मी या ठिकाणी काय केलेला रे? प्रयत्न केलेला आहे. एक पाऊण तासाचा व्हिडिओ आहे. अजून हा 10-15 मिनिटं व्हिडिओ पुढे एक्सटेंड झाला असता, परंतु मी काही ठिकाणी स्पष्टीकरण काय घेतलेलं आहे मित्रांनो, थोडं आवर्त घेतलेलं आहे. कारण खूपही मोठा व्हिडिओ झाला तर तुम्ही म्हणता परत खूप जास्त विश्लेषण आहे. मित्रांनो काही लोक जाणून बुजून येतात, निगेटिव्ह कमेंट्स करतायत, त्या कमेंट्स पुढं परत जाऊन डिलीटही करतायत. मी कमेंट्स वाचतो पण, परंतु मित्रांनो त्या कमेंट्सला मी रिप्लाय देण्याचं टाळतो. कारण मित्रांनो मी जो व्हिडिओ बनवतोय, मी जी धडपड करतोय, ती माझ्या सर्वसामान्य कुटुंबातली जी काही मुलं धडपड करतात त्यांना एक अप्रोच प्रिडिक्शन कळावं म्हणून मी धडपड करतोय. विनामूल्य धडपड आहे. कृपया प्रोत्साहन देता नाही आलं तर कोणाचं खच्चीकरण करू नका, एवढी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. मी कधीच तुम्हाला वेगळी कुठलीच अपेक्षा मी तुम्हाला केलेली नाही. मोफत काही तुम्हाला आपल्या बॅचेस सुद्धा मी उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्याच्यावर काही ऑफरही दिलेल्या आहेत. त्या बॅचेस सुद्धा तुम्ही जाऊन आपल्या ॲपवरून खरेदी करून ठेवा. क्लिअर होतं? जेणेकरून तुम्हाला आगामी काळामध्ये त्याचा काय होऊन जाईल रे? फायदा होऊन जाईल. उद्याचा संभाव्य जो 3रा व्हिडिओ आहे तो 3रा व्हिडिओ राज्यपालावरती आहे. स्पेशल राज्यपालावरच मी संभाव्य काही 10-15 क्वेश्चन बनवलेले आहेत. त्याच्या आधारे 1 तासाचा व्हिडिओ राज्यपाल रॅपिड फायर व्हिडिओ उद्या येऊन जाईल. मित्रांनो असाच सपोर्ट ठेवा. इथून पुढचा पूर्ण काळ मेन्सला सुद्धा मी तुमच्या सोबत असेल. जर तुम्हाला गरज वाटत असेल तर आपला चॅनेल जॉईन करा. व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना काय करा रे? शेअर करा. मी इथंच रजा घेतोय. भेटूयात आपल्या संभाव्य 3 मध्ये. चलो बाय बाय, टेक केअर.